करतोय। आजच्या दिवसभरातील दोन महत्त्वाची दृश्य महाराष्ट्रानं पाहिली आणि अनुभवली देखील। पहिली आहे मराठा आपल्या न्यायासाठी आंदोलन करतोय, आपल्या कुटुंबियांच्या मागणीसाठी टाकीवर चढतोय। मराठा नेते जरांगे पाटील त्यांना टाकीवरून खाली उतरवण्यासाठी विनंती करतात, तिथं पोहोचतात। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके जरांगे पाटलांच्या अर्थातच मराठा नेते आपल्याला धमकी देतायत असा आरोप करतायत। यातून एक सवाल आता महाराष्ट्राच्या समोर उपस्थित होतोय, महाराष्ट्र दोन समाजामध्ये विभागला जातोय का? खऱ्या अर्थाने ही दोन प्रामुख्याने दृश्य आपण पाहतोय। संतोष देशमुखांच्या हत्येच्या अनुषंगाने आता तपास सुरू असताना योग्य दिशेने तपास होत नाही असा आरोप करत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलं। तर दुसरी दृश्य आहेत लक्ष्मण हाके यांना जो फोन आला तो फोन मराठा कार्यकर्त्यांचा होता, जरांगे पाटलांच्या समर्थकांचा होता असा त्यांनी आरोप केलेला आहे। तर लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आला आणि एकीकडे धनंजय देशमुख टाकीवर चढून आंदोलन करतायत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या समोर आता हा सवाल उपस्थित होतोय, मराठा समाज आणि ओबीसी समाज हा एकमेकांपासून दुरावला जातोय का? या दोन समाज अर्थातच महाराष्ट्राचे घटक असलेले हे दोन प्रमुख समाज आहे आणि या समाजांमधली दरी ही आता वाढत चालली आहे का? या समाजामधली जी घट्ट असलेली वीण आहे आता ती सुटत चालली आहे का? हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। खऱ्या अर्थानं आजचा महाराष्ट्र या दोन दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला कळतोय। न्यायासाठी एका बाजूला मराठा आंदोलन करतोय तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आला आणि त्यामध्ये ते असं म्हणतायत की हा धमकीचा फोन मराठा कार्यकर्त्यांनी केला, जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केला। खऱ्या अर्थानं आजच्या महाराष्ट्राची ही दोन प्रमुख दृश्य आहे। त्यामुळे आता आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राचे महत्त्वाचे घटक असलेले दोन हे जे समाज आहेत ते एकमेकांपासून दुरावले जात आहेत का? हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।